नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो। आशा सेविकांच्या पदरी अजूनही न्याय नाहीच, मानधन वाढीचं आश्वासन खोटं, अशी बातमी पुढे येत आहे। त्याबद्दल सविस्तर अपडेट या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। तेव्हा मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो आपल्या चॅनलला नवनवीन अपडेट सर्वप्रथम मिळवण्याकरता सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांनी हक्क आणि अधिकारांसाठी 45 दिवसापासून आंदोलन करीत आहेत, मात्र शासनाकडून पदरात न्याय पडत नसल्यामुळे शेवटी आशांनी नागपुरातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विजयगड शासकीय निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावर रात्री उशिरापर्यंत आक्रोश आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले। सोमवारी सकाळपासूनच एक आशा आणि गटप्रवर्तकांनी विजयगड बंगल्यासमोर येण्यास सुरुवात केली। 100 आशा आल्यानंतर त्यांनी आक्रोश केला। यानंतर अचानक संख्या वाढून 1000वर आशांनी ठिय्या दिला। आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांना मानधन वाढीसह इतरही गोष्टींचे आश्वासन दिले होते, परंतु प्रत्यक्षात शासकीय आदेश निघाला नाही। आदेश काढण्याच्या मागणीसाठी नागपुरात आयटेकचे महासचिव श्याम काळे यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू आहे। तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।